चीनमध्ये ह्यूमन मेटापन्यूमो या विषाणूचा प्रादुर्भाव खूप वाढू लागलाय। त्यामुळे खबरदारी म्हणून चीनने अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर केली असली तरी याला दुजोरा मिळालेला नाही। HMPV विषाणूबाबत कोल्हापुरात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांना विचारलं असता त्यांनी या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याकडे झालेला नाही, मात्र नागरिकांनी धोका टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। चीन या देशामध्ये जसं मागे 2 वर्षापूर्वी कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला होता, तसाच एक दुसरा व्हायरस HMPV ह्यूमन मेटानिमोनिया व्हायरस हा विषाणूचा प्रकार आहे। तर या व्हायरसेस बाधित बरेचसे लोक चीन या देशामध्ये आढळून आलेले आहेत। हा आजार विषाणूपासून होणारा आजार हे कोरोनासारखाच कशामुळे होतो? एखादा व्यक्ती विषाणू बाधित असेल तर तो खोकल्यामुळे, त्याच्या अंगाला ते स्पर्श झाल्यामुळे हा आजार होतो। ते आजारासाठी असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। फ्लूसारखाच आजार आहे हा। हे आजाराची लक्षणं म्हणजे अंगामध्ये कणकण, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी असे प्रकार होतात। आणि थोडा जास्त आजार जर बळावला तर काही लोकांना निमोनियाचा असर आपल्याला दिसतो। तर या आजारामध्ये काळजी घेण्यासारखं एक 3-4 गोष्टी मी आपल्याला सांगेन। जसं कोरोनामध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, मास्क वापरणे, कुणी बाजूची व्यक्ती काही खोकलत वगैरे असेल तर त्यांनीसुद्धा हँडकर्चीफ, रुमाल वगैरे वापरणे, आपण गर्दीत न जाणे, हे वारंवार आपण हात धुणे जे की कोरोना काळामध्ये आपण केलं। ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर हा आजार आपल्याला होणार नाही। आणि जनतेला आव्हान आहे की हे आजार असा काही कोरोनासारखा फार भयानक नाही आहे, फ्लूसारखाच आहे। लोकांनी काही घाबरून जाऊ नये। आणि याची ट्रीटमेंट जे आहे तर औषधोपचार सिम्प्टोमॅटिक जे म्हणतो आपण, ताप आहे, डोकेदुखी आहे, खोकला आहे, तर त्याचे औषध देणे आणि निमोनिया झाला असेल तर आपण अँटीबायोटिक वापरतो, दवाखान्यात भरती करणे आणि योग्य तो इलाज करून घेणे।